दशक तिसरा, समास चौथा, गुणपरीक्षा. श्रीराम. पुष्कळ मुले झाली, पण घरात साठवून ठेवलेला पैसा संपून गेला. त्यामुळे त्यांना पोटभर खायला मिळेना. त्या बिचाऱ्यांवर भीक मागण्याची पाळी आली. धाकटे काही मुले खेळत आहेत, कुणी रांगत आहेत, कुणी गर्भात आहेत. अशी घरभर पुत्र आणि कन्या यांची गर्दी. दिवसेंदिवस खर्च वाढू लागला आणि आवक होती ती थांबून गेली. कन्या उपवर झाल्या, पण त्यांचे विवाह करून द्यायला जवळ द्रव्य नाही, अशी स्थिती झाली. आई वडील श्रीमंत होते, त्यांच्याजवळ भरपूर धन होते, म्हणून लोकात त्यांना चांगली प्रतिष्ठा मान प्राप्त झाला होता. लोकात अजून त्यांच्या श्रीमंतेबद्दल भ्रम होता, पण पहिली सुबत्ता घरात राहिली नव्हती. दिवसेंदिवस घरात दारिद्र्यच येत होते. अशा रीतीने घर संसार वाढला, खाणारी माणसे वाढली, त्यामुळे त्याला उद्वेग आणि काळजी वाटू लागली. कन्या उपवर झाल्या, पुत्रांना मुली सांगून येऊ लागल्या. आता मुलामुलींची लग्ने करायलाच हवीत, अशी परिस्थिती येऊन ठेपली. मुले मुली लग्नाशिवाय तशीच राहिली तरी लोक नावे ठेवणारच. ते म्हणतील की हे जन्मदरिद्री होते, तर त्याने इतक्या मुलांना जन्म तरी कशाला दिला. अशा रीतीने लोकात कमीपणा येईल, वडिलांचे नाव जाईल. पण लग्ने करावी तर लग्नापुरते कर्ज तरी कोणी देईल का, अशी काळजी उत्पन्न झाली. मागे ज्यांच्याकडून कर्ज घेतले होते ते अद्याप परत केलेले नाही. असे निराशेचे आभाळच त्यांच्यावर कोसळले. आपण अन्न खातो खरे, पण खरे तर अन्नच आपल्याला खात असते. या प्रकारे खाल्लेले अन्नही अंगी लागेना. असा तो मनात अत्यंत चिंतातूर झाला. लोकात जराही पत राहिली नाही. घरातील चीज वस्तू गहाण पडल्या. तो म्हणू लागला की अरे देवा, आता दिवाळखोरीची वेळ आली आहे. काही मोडतोड केली, घरची जनावरे विकली आणि व्याजाने काही रोकड पैसा उभा केला. या प्रकारे ऋण काढून लोकात खोटा मोठेपणा मिरवला. सगळे लोक म्हणू लागले की वडिलांचे नाव राखले बरं का. अशा रीतीने खूप कर्ज झाले. तेव्हा सावकारांनी वेढून टाकले. तेव्हा त्याने विदेशी जाण्याचा विचार केला. 2 वर्षे तो बेपत्ता झाला. तेथे नीच सेवा अंगीकारली आणि शरीराने अत्यंत कष्ट सोसले. विदेशात काही द्रव्य मिळवले, पण जीव घरच्या माणसात गुंतला होता. म्हणून मालकाची परवानगी घेऊन घराकडे परत फिरला होता. घरी आल्यावर बघतो तर घरातील माणसे अत्यंत कष्ट भोगत असलेली आणि त्याची आतुरतेने वाट पाहत असलेली दिसली. ती म्हणत होती की देवा, त्यांना कोणत्या कारणाने घरी परतायला इतके दिवस लागले. आता आम्ही काय खावे, किती दिवस उपवास करावे. देवाने आम्हाला अशा माणसाच्या संगतीत का बरे घातले. याप्रमाणे सर्वजण आपल्या सुखाचा विचार करीत होते, पण त्याचे दुःख कोणीच जाणून घेत नव्हते. आणि अंगातील शक्ती नाहीशी झाल्यावर तर शेवटी कोणीच उपयोगी पडत नाही. असो, याप्रमाणे त्याची वाट पाहत असता तो अचानक दृष्टीस पडला. तेव्हा बाबा, तुम्ही किती भागलात, असे म्हणत मुले त्याच्याजवळ धावत आली. बायकोने त्याला पाहिले तेव्हा तिला आनंद झाला. ती म्हणाली की आता आमचे दैन्य फिटले. तेव्हा त्याने आपली पैशाची गाठोडी तिच्या हाती दिली. सगळ्यांना आनंद झाला. आमचे वडील आले, त्यांनी आमच्यासाठी अंगरखे टोपे आणले, असे मुले म्हणू लागली. पण हा आनंद 4च दिवस टिकला. मग लगेच सर्वांची कुरबुर सुरू झाली. सर्व म्हणू लागले की आणलेला पैसा खर्च झाला की आमचे हाल परत सुरू होतील. म्हणून त्यांनी जे द्रव्य वगैरे आणले आहे ते येथेच ठेवावे व त्यांनी परत विदेशात जावे आणि आम्ही हे खाऊन संपण्याचे आत द्रव्य मिळवून परत यावे. सगळ्यांची इच्छा या प्रकारची होती. प्रपंचात सर्व नाती केवळ त्यांच्या त्यांच्या सुखापुरतीच असतात. बायको अत्यंत प्रेम करीत असली तरी ती तिच्या स्वतःच्या सुखासाठीच करीत असते. परदेशात त्याला खूप परिश्रम झाले होते, म्हणून खरे तर तो विश्रांती घेण्यासाठी घरी आला होता. पण घरी येऊन श्वास टाकतो न टाकतो तोपर्यंत परत जाण्याची पाळी आली. नंतर ज्योतिषाला विचारून राहण्यासाठी मुहूर्त शोधला, पण त्याची वृत्ती घरात गुंतली असल्याने जाणे त्याला प्रशस्त वाटेना. जावयाचे म्हणून काही द्रव्य आणि फराळाचे साहित्य तयार केले. इतर काही सामग्री एकत्र बांधून घेतली. मुलाबाळांकडे डोळे भरून पाहिले आणि मार्गाला लागला. इतक्यात बायकोकडे नजर गेली. तेव्हा वियोगाचे फार दुःख झाले. वियोगाच्या ऋणानुबंधाचे प्रारब्ध बळावल्याने इच्छेविरुद्ध जाणे भाग पडले. दुःखाने कंठ सदगदित झाला. गहीवर आवरेनासा झाला. मुलाची आणि बापाची ताटातूट झाली. जर ऋणानुबंध असेल तर आपली परत भेट होईल, नाहीतर हीच आपली शेवटची भेट समजा.
असे म्हणून तो घोड्यावर स्वार झाला, पण वारंवार मागे वळून पाहू लागला. वियोग दुःख सहन होईना, परंतु जाणे भागच पडले. दुसरा काही उपाय उरला नाही. पाहता पाहता आपला गाव मागे राहिला. संसाराच्या उद्वेगाने चित्त भ्रमले. देहाभिमान धरून प्रपंचाची संगत केल्याने त्याला दुःख भोगावे लागले. त्यावेळी त्याला आईची आठवण झाली. तो म्हणू लागला की खरोखर ती माऊली धन्य, माझ्यासाठी तिने फार कष्ट सोसले, पण त्यावेळी मला मूर्खता हे कळले नाही. आज जर ती जिवंत असती तर तिने मला कधीही दूर परदेशात जाऊ दिले नसते. माझा वियोग होताच तिला अत्यंत दुःख झाले असते आणि ती आक्रोश करू लागली असते. आईचा कळवळा वेगळाच असतो. वैभवहीन अगदी भिकारी जरी असला तरी माता त्याचा जसा असेल तसा स्वीकार करते. त्याला कष्ट झालेले दिसले तर त्याच्या दुःखाने ती दुःखी होते. प्रपंचाबद्दल विचार करून पाहिला तर असे दिसते की बाकी सर्व गोष्टी मिळू शकतात, पण जिच्यामुळे हे शरीर निर्माण झाले ती आई मात्र परत मिळत नाही. आई स्वभावाने कर्कश असली तरी आईची माया खरी असते. हजार स्त्रिया असल्या तरी ते प्रेम त्यांच्याजवळ नसते. पण कामवासनेच्या बळाने मी हे सर्व अगदी विसरून गेलो. या एका कामवासनेच्या नादाने जीवलगांशी मी कलह केला. हितकर्ते मित्र मला शत्रूप्रमाणे वाढले. म्हणून जे लोक आई वडिलांची भक्ती करतात आणि जीवलग माणसांविषयी मन निष्ठुर करीत नाही ते धन्य होत. बायको आणि मुलांची सोबत आपल्याला जन्मभर लाभते, पण आई वडिलांचा सहवास फार थोडा मिळतो. त्यांची संगत पुढे कशी बरी मिळेल. मी पूर्वी हे सगळे ऐकले होते, पण त्यावेळी ते कळले नाही. माझे मन रतिसुखाचे डोहात अगदी बुडून गेले होते. ज्यांना मी मित्र समजत होतो ते लबाड होते. माझ्या जवळील पैशाच्या लोभाने ते माझ्या भोवती जमले होते. आता मोकळ्या हाताने परत जायची मला अत्यंत लाज वाटत आहे. आता काय वाटेल ते करावे, परंतु द्रव्य मिळवूनच परत फिरले पाहिजे. मोकळ्या हाताने परत गेलो तर स्वाभाविकच दुःख होणार. अशी विवंचना करीत असता त्याला मनात अत्यंत दुःख झाले. चिंतेच्या महापुरात जणू काही तो बुडून गेला. तो मनात म्हणू लागला की हा देह माझा असता मी पराधीन झालो आणि ईश्वरविषयक कर्तव्याकडे दुर्लक्ष करून केवळ कुटुंबासाठी काबाड कष्ट करीत राहिलो. या एका कामवासनेपायी जन्मभर आटापिटा केला. आता म्हातारपण आले आहे. आयुष्याच्या शेवटी एकट्यालाच जावे लागणार आहे. अशा प्रकारे विचार करीत असता त्याला मनात फार पश्चाताप झाला आणि एक क्षणभर तो खिन्न झाला. पण लगेचच तो मुलालेकरांच्या ममतेने मोहित होऊन मायेच्या जाळ्यात अडकला. मुलामुलींची आठवण होऊन मनात फार दुःख झाले आणि म्हणू लागला की माझी लेकरे मला दुरावली. मागे जे जे काही दुःख भोगले होते त्याची आठवण होऊन तो दुःखी झाला आणि मोठमोठ्याने रडू लागला. पण अरण्यात त्याचे रडणे ऐकून त्याला समजावणारे कुणीच नसल्याने त्याने धैर्य धरले आणि तो आपल्याच मनाशी विचार करू लागला. आता रडून काय उपयोग आहे. जे प्रारब्धाने प्राप्त होते ते भोगावेच लागते असे म्हणून त्याने मनात धीर दिला. याप्रमाणे दुःखाने थकला भागलेला तो मग विदेशी गेला. श्री समर्थ म्हणतात की पुढे काय प्रसंग घडला तो श्रोत्याने सावध होऊन ऐकावा. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे स्वगुण परीक्षा नाम समास 4 समाप्त. दशक 3 समास 5 स्वगुण परीक्षा ड. श्रीराम. श्री समर्थ सांगतात की याप्रमाणे पुढे विदेशात जाऊन व्यवसाय करायला सुरुवात केली आणि त्यासाठी तो जीवापाड नाना प्रकारचे कष्ट सोसू लागला. याप्रमाणे प्रपंच करीत असता त्याला अत्यंत कष्ट झाले. पुढे 2-4 वर्षे कष्ट करून त्याने द्रव्य मिळवले. मग लगेच तो स्वदेशास परत आला. तो तेथे दुष्काळ पडला होता व त्यामुळे सर्व माणसांना अत्यंत कष्ट भोगावे लागत होते. कुणाचे गालफडे बसले होते तर कुणाचे डोळे निश्चित झाले होते. कुणी अत्यंत दीन होऊन थरथरा कापत होते. कोणी भिकाऱ्यासारखी बसलेली तर कुणाच्या अंगावर सूज आलेली तर कोणी मरून गेलेली अशी आपल्या मुलामुलींची अवस्था झालेली त्याने बघितली. ते सर्व पाहून तो अत्यंत दुःखी झाला. त्याला गैरवरून आले आणि तो दीन होऊन आक्रोश करू लागला. तेव्हा ती सर्व मुले सावध झाली आणि बाबा बाबा आम्हाला जेवू घाला असे म्हणू लागले. अन्नासाठी आषाढभूत झालेले असल्याने त्याच्या अंगावर त्यांनी झडपट घातली. पोराने बापाचे गाठोडे तोडून पाहिले व जे हाताला येईल ते ती खाऊ लागले आणि काही अन्न तोंडात तर काही हातात असतानाच काही जणांचे प्राण निघून गेले. तो घाईघाईने त्यांना जेवू घालू लागला तर जेवता जेवताच काही नाही.
काही अत्यंत भुकेली होती, त्याने जास्त खाल्ल्याने ती आधी मेली. अशा प्रकारे बहुतेक मुले मेली, एक दोन उरली, पण तीही आपल्या आई वाचून अत्यंत दीनवाणी झाली. अशा रीतीने दुष्काळ पडल्याने त्याचे सर्व घरच बसले. काही दिवसानंतर देशात अन्नधान्याची अतिशय समृद्धी झाली. घरात मुलांना वाढवणारे कुणी राहिले नव्हते. स्वतःच्या हाताने अन्न शिवावे लागले. स्वयंपाक करण्याचा त्याच्या मनाला फार त्रास वाटू लागला. लोकांनी भरीला घातले म्हणून त्याने पुन्हा लग्न केले व जे द्रव्य मिळवले होते ते लग्नासाठी खर्च झाले. म्हणून तो परत विदेशी गेला व पुन्हा द्रव्य मिळवून परत आला. तो घरी बायको आणि सावत्र मुलांच्यात भांडणास सुरुवात झाली होती. त्याची बायको वयात एवढी शहाणी झाली होती, ते मुलांना बघवेना. नवरा वृद्ध झाल्याने त्याच्या अंगी काही शक्ती उरली नव्हती. मुलामध्ये आपसात सारखी भांडणे सुरू झाली. कोणी कोणाचे ऐकेना. त्याचे मन मात्र बायकोवर अत्यंत आसक्त झाले. एकमेकाबद्दल त्यांच्या मनात संशय उत्पन्न झाला. काही केल्या एकमत होईना, म्हणून त्याने पंचांना बोलावून आणले. पंचांनी वाटण्या करून दिल्या, पण मुलांना ते पटेना व ती ऐकेनात. काहीच निवाडा झाला नाही आणि शेवटी परत भांडणे सुरू झाली. बापाचे आणि मुलांचे भांडण जुंपले आणि मुलाने बापाला मारले. ते पाहून आईने शंखध्वनी करायला सुरुवात केली. तिने बोंब मारलेली ऐकून तेथे लोक गोळा झाले आणि उभे राहून गंमत पाहू लागले. ते म्हणू लागले की वा, मुले बापाचे चांगली उपयोगी पडली. ज्या मुलांसाठी बापाने नवस केले, अनेक कष्ट उपसले, तीच मुले आता बापाला मारित आहेत पहा. असा हा पापमय कलह पाहून सर्वांना फार आश्चर्य वाटले. मग तेथे गावातील जमलेल्या लोकांनी ते भांडण मिटवले. पुढे 5 जणांनी बसून समसमान वाटे केले आणि त्याने ते बाप लेकांचे भांडण एकदाचे मिटवले. त्या मुलाने बापाला वेगळे काढले आणि एक खोपटे बांधून दिले. बायकोच्या मनातही स्वार्थबुद्धी उत्पन्न झाली. बायको तरुण आणि नवरा म्हातारा असा घरात या दोघांचा संबंध जोडला. तेव्हा खेद न करता दोघांनी त्याचाच आनंद मानला. मला म्हातारपणी सुंदर, गुणवंत आणि चतुर बायको मिळाली, हे माझे केवढे थोर भाग्य, असे तो म्हणू लागला. याप्रमाणे मागील सर्व दुःख विसरून त्याने आनंद मानला. इतक्यात तहूकडे आरडाओरडा सुरू झाला की शत्रूची धाड आली आहे. अकस्मात धाड आली आणि शत्रूने त्याच्या बायकोला कैद करून धरून नेले. एवढेच नव्हे तर त्याची सर्व चीजवस्तूही केली. त्यामुळे त्याला अत्यंत दुःख झाले आणि तो मोठमोठ्याने रडू लागला. आपल्या सुंदर गुणसंपन्न बायकोची मनात त्याला आठवण येऊ लागली. तोपर्यंत बातमी आली की तुमच्या बायकोला भ्रष्ट केले. हे ऐकताच तो दुःखाने धाडकन जमिनीवर कोसळला. डाव्या उजव्या कुशीवर तो गडबडा लोळू लागला. त्याच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागल्या. बायकोची आठवण येऊन त्या दुःखाने त्याचे चित्त पोळू लागले. मी काही द्रव्य मिळवले होते, तेही लग्नासाठी खर्च केले आणि आता दुराचारी लोकांनी माझ्या बायकोलाही धरून नेले. मलाही आता म्हातारपण आले आणि त्यात मुलाने मला वेगळे काढले आहे. देवा, हे केवढे दुर्दैव माझ्यावर ओढवले. माझ्याजवळ आता पैसा अडका नाही, बायकोही नाही, घरही गेले, शक्ती उरली नाही. देवा, आता तुझ्याशिवाय मला दुसरे कोणीच उरले नाही. पूर्वी देवाची पूजा कधी केली नाही, वैभवाला भुलला आणि शेवटी म्हातारपणे त्याला पश्चाताप होऊ लागला. देह अत्यंत खंगला, सर्वांग वाळून गेले, वात पित्त उसळले, कंठ कफाने दाटून आला, जिभेची बोबडी वळली, कफाने घसा घरघरू लागला, तोंडातून दुर्गंधी सुटली, नाकातून शेंबूड वाहू लागला, मान चळचळ कापू लागली, डोळ्यातून घळाघळा अश्रू वाहू लागले. वृद्धपणात अशी ही अवकळा प्राप्त झाली. दातांची कवळी उखडल्यामुळे बोळके झाले. तोंडातून अति दुर्गंध असलेली लाळ गळू लागली. डोळ्याने नीट दिसेना, कानाने शब्द ऐकू येईना, मोठ्याने बोलता येईना, कारण दमा वाढू लागला. पायातील शक्ती नाहीशी झाली, बसता येईनासे झाले, म्हणून मुरकुंडी घालून पडून राहू लागला. तोंडाप्रमाणे गुदद्वारही वाजू लागले. भूक आवरेनाशी झाली. भुकेच्या वेळी अन्न मिळेना आणि मिळाले तरी दात पडून गेल्याने ते चावता येईना. पित्तामुळे अन्न पचेना. खाताक्षणीच ते ओकून पडू लागले किंवा खालच्या वाटेने जसेच्या तसे निघून जाऊ लागले. विष्ठा, मूत्र, नाकातोंडातील मळ, ओकारी यामुळे त्याच्या आजूबाजूला सर्वत्र दुर्गंधी पसरू लागली. या घाणीमुळे दुरून जाऊ लागले तरी सुद्धा लोकांचा श्वास कोंडू लागला.
याप्रमाणे नाना दुःखे आणि नाना रोग यामुळे म्हातारपणे त्याची बुद्धी भ्रमिष्ट झाली. तरी आयुष्याची मर्यादा काही संपेना. पापण्यांचे भोयांचे केस पिकून पूर्णपणे गळून गेले. सर्वांगावरील मांस एखाद्या जुन्या कापडासारखे लोंबू लागले. देह पूर्णपणे पराधीन झाला. कोणी सवंगडीही उरले नाही. सर्व लोक म्हणू लागले की हा एकदाचा मरत का नाही. ज्यांना जन्म देऊन त्यांचे पालनपोषण केले ती मुलेच विरुद्ध झाली. शेवटी त्याला फार कठीण काळ आला. तारुण्य गेले, अंगातली शक्ती गेली, संसाराची मस्तीही गेली. अशा प्रकारे शक्ती आणि संपत्ती जाऊन सर्व वाताहात झाली. जन्मभर स्वार्थ साधण्यासाठी प्रयत्न केला पण तो व्यर्थ गेला आणि शेवटी अंतकाळी अशी विषम परिस्थिती प्राप्त झाली. सुखासाठी झुलला पण शेवटी दुःखे कष्टी झाला आणि पुढे यमयातनेचा धोका तर आहेच. सारांश, जन्म हेच सर्व दुःखाचे मूळ असून त्याला दुःखाची इंगडी सारखी डसतच असते. म्हणून माणसाने तात्काळ स्वहित साधावे. श्री समर्थ म्हणतात की असो, याप्रमाणे सर्वांना असे दारुण वृद्धपण येणारच आहे. म्हणून प्रत्येकाने भगवंतास शरण जावे. गर्भावस्थेत जीवाला जसा पश्चाताप झाला होता तसा तो तत्वतः त्याला वृद्धपणी होतो. तोच पुन्हा अंतकाळी होतो. म्हणून त्याला पुन्हा जन्म घ्यावा लागतो. मातेच्या उदरात काही काळ राहावे लागते आणि तरुण जाण्यास कठीण असा हा संसार परत त्याच्या पुढे उभा राहतो. या प्रकारे गर्भवास व जन्म यातून भगवत भजना वाचून सुटका होत नाही. आता पुढील समासात 3 तापांचा जात कसा असतो ते सांगितले जाईल. इथे श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे स्वगुण परीक्षा नाम समास्त 5वा समाप्त. दशक 3रा समास 6वा. आध्यात्मिक ताप. श्री समर्थ म्हणतात की मी आता तापत्रयाच्या लक्षणांचे नीट वर्णन करतो ते श्रोत्याने एकाग्र होऊन श्रवण करावे. तापलेला पदार्थ जसा पाण्याने निवतो तसा तापत्रयाने जो पोळतो तो संत समागमाने निवतो, शांत होतो. भुकेलेल्यास अन्न मिळावे किंवा तहानलेल्यास पाणी मिळावे किंवा बंधनात पडलेल्याचे बंधनातून सुटका व्हावी त्याप्रमाणे त्याला सुख प्राप्त होते. किंवा महापुरात घाबरलेल्यास पैलतीरास नेला असता तो जसा सुखी होतो. किंवा स्वप्न दुःखाने दुःखी झालेल्यास जागे करावे किंवा कुणाचे मरण ओढवले असता त्याला जीवनदान द्यावे किंवा एखादा संकटात सापडला असता युक्तिप्रयुक्तीने त्याचे संकट निवारण केल्यावर त्यास जसे सुख होते किंवा रोग्याला अनुभवसिद्ध असे खात्रीचे आणि उत्तम औषध मिळून आरोग्य प्राप्त झाले असता त्याला जसा आनंद होतो त्याप्रमाणे संसारातील दुःखाने जो गाजलेला असतो, त्रिविध तापाने जो पोळलेला असतो तोच एक परमार्थ मिळवण्यास अधिकारी ठरतो. जे त्रिविध ताप कसे असतात ते आता मी तुम्हाला सांगतो. याविषयी एक वाक्याधार आहे. देह, इंद्रिये आणि प्राण यांच्यामुळे जे सुखदुःख भोगावे लागते त्याला आध्यात्मिक ताप असे म्हणतात. सर्व भूतांच्या संयोगाने जे सुखदुःख उत्पन्न होते तो दुसरा ताप असून तो मोठा क्लेशदायक आहे. तो खरोखर आधिभौतिक ताप आहे. माणसाच्या चांगल्या वाईट कर्माप्रमाणे मेल्यावर यमयातना, स्वर्ग, नरक वगैरे जे भोगावे लागतात त्यांना आधी दैविक ताप असे म्हणतात. एका तापास आध्यात्मिक ताप म्हणतात. दुसरा जो ताप त्यास आधी भौतिक म्हणतात आणि तिसरा ताप तो आधी दैविक जाणावा. आध्यात्मिक ताप म्हणजे काय तो कसा ओळखावा, तसेच आधी भौतिक तापाचे लक्षण ते कसे जाणावे, आधी दैविक ताप कसा असतो, त्याची अवस्था कोणती, हे सर्व स्पष्टपणे कळेल अशा प्रकारे विस्तार करून सांगा. त्यावर वक्ता हा जी असे म्हणून विस्तारपूर्वक सांगता झाला. तरी आता आध्यात्मिक तापासंबंधीचे निरूपण सावध होऊ नये का. देह, इंद्रिय आणि प्राण यांच्या योगाने आपणास सुखदुःख होऊन जो त्रास होतो त्या तापाला आध्यात्मिक ताप असे नाव आहे. जे दुःख देहामधून येते आणि इंद्रिय प्राण यांच्याद्वारे भोगावे लागते त्याला तापत्रय आध्यात्मिक ताप असे म्हणतात. देहामधून कोणते दुःखे येतात आणि प्राणामुळे ती कशी सोसावी लागतात हे आता स्पष्ट करून सांगितले पाहिजे. देहामधील विकारांना आध्यात्मिक ताप म्हणतात. हे
ते असे: खरूज, खवडे, पुळ्या, नारू, नकुर्डे, मांजऱ्या, देवी, गोवर, काखमांजरी, केस्तूड, सडके व्रण, काळपुळी, व्याधी, दुस्सह अशी मूळव्याध, बोटाचे दुखणे, गालफुगे, उगीच कंड सुटणे, हिरडे सुजणे, दातात भरणारे कसपट, अंगावर उगीच फोड उठणे किंवा अंगाला सूज येणे, वात होणे, तिडका लागणे, नायटे, हाड्याव्रण, गजकर्ण, जलदराने वाढलेले पोट, कानठळ्या बसून कान फुटणे, पांढरे कोड, महारोग, अतिश्रेष्ठ असा रक्तक्षय आणि क्षयरोगाचे कष्ट, गाठ सरकणे, अर्भक दूध प्यायल्यावर दुधाच्या गोळ्या होऊन ते उगते ते दुखणे किंवा वायुगळा अथवा हातापायाला कळा लागणे, वरचेवर चक्कर येणे, ओलांडा, वळ, पोटशुळाच्या वेदना, अर्धशिशीने कपाळ उठणे, मान आणि कंबर दुखणे, पाठ, गळा आणि तोंड दुखणे, हाडांचे सांधे दुखणे, मोडशी, अजीर्णाची हा रोग, अकावीळ, पुरळ, गळवे, गंडमाळा, विदेशातील पाणी लागणे, कोरड पडणे, हिवताप, गरगरणे आणि अंधारी येणे, उलटलेला ज्वर आणि शहारे येणे, शैत्य, उष्ण, तहान, भूक, निद्रा आणि हगवण, विषय वासनेच्या अतिरेकाने होणारी दुर्दशा, आळशी, मूर्ख, अपयश, मनात भय उत्पन्न होणे, विसराळू असणे, रात्रंदिवस उद्विग्न असणे, लघवी आणणे, परमा, गरमी, रक्तपिती आणि रक्तपर्मे, मुतखड्याचा त्रास होणे, मुरडा, हागवण, उन्हाळे लागणे, अवरोध झाला असता त्रासणे किंवा रोग असून तो कोणता हे न कळणे, गाठ सरकणे, जंत होणे, आव आणि रक्त पडणे किंवा अन्न न पचता तसेच पडणे, पोटफुगे, तडस लागणे, उसका लागणे, ठसका लागणे, घास लागणे, मुखातील लहान फोडामुळे जीव कासावीस होणे, उचकी लागणे, घास अडकणे, पित्त उसळून उलटी होणे, जीभ काटे, पडसे, खोकला येणे, दमा उसळून धाप लागणे, पडजिभेमुळे ढास लागणे, कफ होणे, मोहज्वर आणि संताप येणे, कोणी शेंदूर खायला घातल्याने मनावर परिणाम होणे, घशामध्ये फोड येणे, घटसर्पाने जीभ झडणे, तोंडाला सदा दुर्गंधी येणे, दात पडून हिरड्यांना कीड लागणे, पांथरी वाढणे, घोळणा फुटणे, गंडमाळा, अकस्मात डोळा फुटणे, आपलेच बोट आपण कापून घेणे, कळा आणि तिडका लागणे, दात उपटले जाणे, दातांनी ओठ किंवा जीभ दाबली जाणे, कान ठणकणे, डोळे दुखणे, नाना प्रकारच्या दुःखामुळे शोक होणे, गर्भांध आणि नपुंसक असणे, डोळ्यात फूर पडणे, वडस वाढणे, मोतीबिंदू काचबिंदू होणे, पापण्यांना कीड पडणे, डोळे असून न दिसणे, रातांधळेपणा, दुश्चित्तपणा, भ्रमिष्टपणा आणि खुळेपणा, मुकेपणा, बधीरपणा, ओठ तुटणे, हात तुटणे, वृद्धी करणे, वेडेपणा, पांगळेपणा, आखूड पाय असणे, कुबड असणे, तारवडलेले डोळे असणे, वाकडी मान असणे, तिरळेपणा, घारे डोळे असणे, अति ठेंगणेपणा, सारखे ठेचकाळणे, हाताला 6 बोट असणे, गेंगणेपणा, कुरूपता, दात्रेपणा, बोचरेपणा, लांब नाक असणे, नाकच नसणे, कान नसणे, बडबड करणे, अतिकृशता, अतिस्थूलता, तोतरेपणा, बोबडेपणा, अशक्तपणा, रोगटपणा, कुरूपता, कुटिलता, मत्सरी स्वभाव, खादारपणा, तापटपणा, संतापणे, पश्चाताप करणे, मत्सर करणे, कामना असणे, हेवा अथवा तिरस्कार करणे, पाप करणे, अवगुण असणे, विकारवशता, उठता न येणे, अंग ताटणे, अवघडणे, लचकणे, सूज येणे किंवा संधिवात, न वाढणारा गर्भ, मूल आडवे येणे, गर्भपात होणे, स्तनात गाठी होणे, सन्निपात, संसारातील अडचणी,
अपमृत्यू, नखविष आणि नखुरडे, शेळे आणि वातुळ खाण्याने होणारे रोग, वावडे खाण्याने होणारा त्रास, उगीच दातकीर बसणे, डोळ्यांच्या पापण्या झडणे, भुवया सुजणे, डोळ्याला रांजणवाडे होणे, डोळ्यांना चष्मा लागणे, काळसर पोळ्या, तीळ, पांढरे चट्टे, काळे चट्टे, चामखीळ, गालगुंड, केसाळ काळे चट्टे, मनाने भ्रमिष्ठ होणे, अंगावर येणारे फुगवटे, आवाळे, अंगाला अत्यंत दुर्गंध येणे, डोक्यावरील केस गळून चट्टे पडणे, तोंडातून लाळ गळणे, नाना प्रकारचे चिंतेने काळवडणे, नाना दुःखाने चित्त पोळून निघणे, काही आजार नसून जीवाची तगमग होणे, वृद्धपणाच्या यातना, सदा काही ना काही रोग होणे, देह नेहमी क्षीण असणे, नाना रोग आणि नाना प्रकारचे दुःख, नाना भोग, अनेक जखमा, यामुळे माणसाला दुःख होऊन तळमळणे, अशा प्रकारचे आध्यात्मिक ताप हे पूर्वजन्मातील पातकांचे फळ असते. त्यांचे कितीही वर्णन केले तरी पुरे पडत नाही. असा हा न संपणारा दुःखाचा समुद्र आहे. श्री समर्थ म्हणतात की आणखी किती वर्णन करावे, श्रोत्यांनी वरील उदाहरणावरून समजून घ्यावे. आता पुढील समासात स्वाभाविकच आधिभौतिक तापाचे निरूपण केले जाईल. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे आध्यात्मिक तापनाम समास 6 समाप्त.